कार्यक्रमाचे अध्यक्ष, माझे सहकारी सन्माननीय पंडितराव शेवाळे, या ठिकाणी मंचावर असलेले विखे देवरे सर, त्याचप्रमाणे अपूर्व, अद्वय, मोरे मामा, शिंदे सर आणि पंचवटी महाविद्यालयाचे प्राचार्य, मंचावरती असलेले इतर सर्व मान्यवर, उपस्थित सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सगळे प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सगळे सत्कारार्थी बंधू आणि भगिनी, खरं तर थोड्या झटपट मला बोलायला उभा लागेल असं मला माहीत नव्हतं. मला वाटलं की तुमचे दोन भाषण करतील, त्याच्यात काही 10 मिनिटांनी आपण पुढे बोलू, कारण माझी झाली पंचायत. एक तर असे निरोप देण्याचे समारंभ मला काही फारसे आवडत नाही. अनेक शिक्षकांची, अनेक प्राध्यापकांची अपेक्षा असते जेव्हा मी आहे की जसे जसे दिवस पुढे पुढे जात आहेत तसे तसे संस्थेमध्ये ज्यांना आपण कर्मचारी म्हणून नोकरी देतो, मग ते शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, यांच्या कामाचा स्तर जो आहे ना तो थोडासा खाली खाली चाललेला आहे. आणि मग प्रत्येक वेळा कोणीतरी जुना सिनियर माणूस रिटायर झाला म्हणजे मग आपल्याला धक्का बसतो, आता करायचं काय, याची जागा कोण मुख्याध्यापक घेऊ शकेल, एखादी मोठी शाळा असेल तर कुठला मुख्याध्यापक ती समर्थपणे जबाबदारी पेलू शकेल, हे प्रश्न डोळ्यासमोर येत आला. आणि त्यामुळे त्या कार्यक्रमात न गेलेलो आतापासूनच डोक्याला शीट करून घ्यायला, आता चाललाय चाललाय चाललाय, त्यापेक्षा असे कार्यक्रम नको. पुरावी कार्यक्रम ठेवला आणि ह्याचा जो दोष आहे ना तो तुमचा आणि माझाच आहे. त्याच्याबद्दल की आपण कोणाला बाहेर दिला पाहिजे अशाचा काही भाग नाही. आता देशमुख मॅडम जसं तुम्हाला सांगितलं तसं जे काही आज सेवानिवृत्त झालेले आहेत की ज्यांचा आपण सत्कार केला, त्यांना माझं जे नवीन पुस्तक आहे कळतं पण ओळख नाही, त्याची एक एक प्रत मी देणार आहे. आणि माझी आपल्याला विनंती आहे की पुस्तक वाचायच्या आधी पहिल्यांदा माझं मनोबल वाचा. मनोबल न वाचता जर तुम्ही माझं पुस्तक वाचलं तर तुम्हाला काही कळणार नाही मी का असं लिहिलेलं आहे. आणि मी माझी भूमिका त्याच्यामध्ये अगदी स्पष्टपणे मांडली की मी काही कोणी फार विचारवंत आहे की मला तुमच्यापेक्षा थोडी 2 शिंग जास्त आहेत, जास्त अक्कल आहे, अशाचा काही काम नाही. जे मला समजतं, जे मी माझे विचार स्पष्टपणे मांडले ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना मान्य देखील आहे. पण एवढं होऊन सुद्धा सगळ्यांना आपल्याला कळतं, पण आपण त्या दृष्टीने ते थांबवण्याच्या दृष्टीने किंवा त्याच्यामध्ये जे काही बदल करायचे केले पाहिजेत किंवा जे चांगल्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे त्याची आपली कोणाचीच मानसिकता नसते. आणि म्हणून मी पुस्तकाचं नावच असं लिहिलंय की कळतं पण वळत. कारण आचरणात नाव राहिलं परत काढलं काय करायचं. माझा संसार सुखाचा चाललाय, माझा मुलगा मेडिकलला शिकतो आहे, मुलगी माझी लग्न होऊन घरी गेलेली आहे, सासरी तिथेही चांगलं चाललंय, मग मी आता डोक्याला शिकून कशाला बोलतो. जर एखादा तरुण असतो तो विचार करतो की मी आता नोकरीला लागलो, मला काय करायचं एवढं उद्योग करून, माझा पगार निघतोय ना 1 तारखेला. आणि मग ही मानसिकता, ही जे निगेटिव्ह मानसिकता आहे ही आपल्या सगळ्यांमध्ये निर्माण झालेली आहे, संपूर्ण देशामध्ये निर्माण झालेली आहे. आणला तो काही काळ टिकला, त्या पद्धतीने आपण चालत राहिलो आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं. नंतरच्या काळामध्ये दुसऱ्यांदा ज्यावेळेस देशामध्ये थोडासा अनाचार वाढला त्यावेळेस जयप्रकाश नारायण यांनी एक चांगलं मोठं आंदोलन उभं केलं, पण ते सुद्धा काही खूप वर्ष टिकलं, अशातला काही भाग नाही. म्हणजे महात्माजींचे विचार जेवढे दिवस या ठिकाणी टिकून राहिले की अजूनही आहेत, त्या हिशोबाने जयप्रकाशजींनी केलेलं काम काही त्या तुलनेने तेवढं मोठं असून सुद्धा तेवढंपर्यंत टिकू शकलं नाही. आता अण्णांनी काम करतायत ते खूप कठीण आहे. आणि ही मानसिकता बदलण्याचं खरंच काम शिक्षकांचं आहे. आता तुम्ही सगळे रिटायर, सरकार तुम्हाला पेन्शन देणार आहे पण तुम्ही सरकार कर्मचारी नाही आहे. आणि म्हणून ह्या दृष्टीने तुम्ही तुमचे विचार लोकांपर्यंत घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता मी जर तुम्हाला असं सांगितलं की चांगला शिक्षक म्हणजे काय आणि चांगला शिक्षक असा घडायला पाहिजे वगैरे आणि आता घडला असता
संपलेला आहे. परंतु आता मात्र समाजामध्ये शिक्षण पद्धतीने केला गेला पाहिजे. त्याच्याकरता तुमच्या आणि माझी जबाबदारी काय आहे? एक दिवस 5 वर्षातून मताचा शिक्का ठोकण्यापलीकडे तुमच्या आणि माझी जबाबदारी आहे की नाही याचा देखील आम्ही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आणि तो मताचा शिक्का ठोकताना देखील 50% लोक तो शिक्का ठोकतात, 50% ठोकतच नाही, हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून या सगळ्या ज्या समस्या आपण आपल्या जाण्याची इच्छा असून सुद्धा आमची कोणाची वाईटपणा घ्यायची तयारी नाही किंवा पुढे जाण्याची इच्छा आमच्या मनात होत नाही, पण आम्ही आमचं जे काय ते सुरक्षित आहे की नाही आमचं राज्य त्याच्या पलीकडे जायचा प्रयत्न करत नाही. आणि म्हणून या मानसिकतेपर्यंत आपण सगळेजण पोहोचले आहे. आज आपण मुक्त झालेला. मगाशी कोणीतरी भाषण करताना सांगितलं की आणि त्यांनी भारतीय पोशाख काढून टाकला आणि सूटबुटामध्ये ते अमेरिकेमध्ये वावरले. मला आठवतं की मी त्यावेळी लहान होतो, परंतु टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्यावेळी महाराष्ट्रात येत नव्हते, महाराष्ट्रात उशीर आला, पण टाइम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्रामध्ये एक कार्टून आलं होतं भारतीय लक्ष्मणाचं. त्याच्यामध्ये त्यांनी असं दाखवलं होतं की अमेरिकेमध्ये गेल्यानंतर सर्वपल्ली राधाकृष्णन थोड्याशा अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, या लक्षात घेऊन आपण कसं वागलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे याचं थोडंसं भान आपण ठेवलं पाहिजे सर्वांनी, असं मला वाटतं. अध्यात्म हा विषय खूप मोठा आहे. त्या विषयामध्ये मी काही तुम्हाला सांगण्याएवढा किंवा माझं काही थोडं ज्ञान नाही. अध्यात्मावरती मी जरी 5 पुस्तकं माझ्या गुरूंची इंग्लिशमधली मराठीमध्ये केली असली तरी मला काही समजलेलं आहे अशाचा मी काही मानणाऱ्याचा माणूस नाही. तो खूप कठीण आणि खूप उच्च दर्जाचा विषय. काळ हे पॉझिटिव्ह ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीचे मिळतील, असे पॉझिटिव्ह विचाररचना तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवावी अशी मी तुम्हाला या प्रसंगी एक विनंती करतो. कारण शेवटी आपण रिटायर झालेला तुमचा आणि माझं वय साधारण सारखं आहे. कदाचित खूप दिवस आपल्याला आयुष्य आहे की नाही हे आपल्याला काही माहित नाही, पण जे काही आयुष्य आहे ते चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करा, ते आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा. आणि हे जगत असताना ती जी एक शक्ती आहे ती शक्ती माझ्या आयुष्यात कल्याणच करेल असा ठाम विश्वासाने वागायचा. तुमचं आयुष्य सगळ्यांचं सुखात जाईल. मी त्या शक्तीकडे अशी प्रार्थना करतो की तुमच्या सगळ्यांचं आयुष्य आवडतं आयुष्य जे काही या ठिकाणी सगळ्यांचं आयुष्य अत्यंत सुख समृद्ध यायचं आणि सगळ्यात महत्वाचं आरोग्यदायी जावं अशी प्रार्थना करून मी माझी